नमस्कार मंडळी आनंदी मालिका आता एका जबरदस्त अशा वळणावर आली आहे आणि मालिकेमध्ये खूप मोठा असा ट्विस्ट आलेला आहे. मंडळी आता इकडे युगंधर हा शुद्धीवर आलाय आणि युगंधर शुद्धीवर आल्यानंतर युगंधरने आनंदीला आणि मुलांच्या विरोधात एक खूप मोठं असं कारस्थान केलेलं असतं आणि त्या सगळ्याच आता युगंधरने पुराव्यासकट त्याला सगळ्यांसमोर आणले आणि ह्या विद्याधरच्या छातीवर पाय देऊन त्याने सगळ्यांसमोर ह्या विद्याधरचा काळा चेहरा सगळ्यांच्या समोर आणलाय. तर मंडळी ज्या क्षणी आता पृथ्वीला कळतं की या सगळ्यामध्ये पृथ्वी ह्या विद्याधरचाच हात होता आणि हे सगळं आतापर्यंत झालेल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या विद्याधरमुळेच झाल्यात आणि आनंदीसोबत आपल्या वडिलांना जे काही लग्न करावं लागलं ते सुद्धा या विद्याधरमुळेच करावं लागलं. हे सगळं सगळं काही आता पृथ्वीच्या आणि त्या मुलांच्या समोर आलेलं आहे आणि मंडळी फायनली मालक साहेबांनी सगळ्या पुराव्यासकट या विद्याधरचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणलाय आणि त्या क्षणी आता त्यांनी विद्याधरला पायाखाली तुडवत पोलिसांच्या हवाली सुद्धा केलंय. तर आता हे नेमकं सगळं कसं घडलंय, काय घडलंय, सगळं काही सविस्तर बघूया. आणि आता विद्याधरनी आनंदीला आणि मुलांना त्रास देण्यासाठी शिल्पाला जोडीला घेऊन तिने एक मोठा त्याने प्लॅन केलेला असतो. म्हणजे ज्या क्षणी आता शिल्पाला कळतं की आनंदी युगंधरच्या मागे पुढे करते आणि ही आरती पृथ्वीच्या मागे पुढे करते, त्यामुळे त्या दोघींना सुद्धा त्यांना जन्माची अद्दल घडवायची असते आणि शिल्पाने आता इथेच माती खाल्ली आणि तिने विद्याधरला सपोर्ट केलाय आणि या सगळ्यामध्ये आता विद्याधर तर युगंधरच्या हाती लागणार आहेच, पण सोबत आता शिल्पाचा जो खरा चेहरा आहे ना तो सुद्धा पृथ्वीच्या आणि युगंधरच्या समोर येणार आहे. आता हे सगळं नेमकं कसं घडतंय, काय घडतंय, ह्या दोघांनी नेमका कोणता प्लॅन केला होता, सगळं सगळं काही आपण सविस्तर बघूया. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मंडळी इकडे आता आनंद जी आहे ती मालक साहेबांच्या शेजारी बसते आणि म्हणते की मालक साहेब तुम्हाला काही झालं तरी बरं व्हावंच लागेल. तुम्हाला माझी दृष्टी बनवून, माझे डोळे बनवून माझी साथ द्यावीच लागणार आहे. तुम्ही नाही तर माझं आयुष्य संपून जाईल. मालक साहेब तुम्ही मला असं सोडून जाऊ शकत नाही, असं आनंदी आता म्हणजे बरीच भाऊक झालेली असते आणि त्यांच्याजवळ बोलत असते. आणि मंडळी त्याच वेळेला त्या आरतीने तिथे एक जेवणाची प्लेट आणली, कारण आनंदीने सकाळपासून काही खाल्लेलंच नसतं. आनंदीला आता आरती म्हणत असते की आरती तू काहीतरी खाऊन घे, पण आनंदी म्हणते की नाही आरती मला अजिबात इच्छा नाही आहे, मला काही खायचं नाही आहे. आरती म्हणते मी तुझं अजिबात ऐकणार नाही आहे, मी तुला विचारायला नाही आली आहे, तर मी तुला जेवण घेऊन भरवायला आली आहे, तुला आत्ताच्या आता खावं लागणार आहे. आणि मालक साहेबांच्या कडेला तुला बसून त्यांची काळजी घ्यायला ताकद नको का, अशीच घेणार आहेस का? आणि ह्या सगळ्यामध्ये तूच जर आजारी पडलीस तर मग मालक साहेबांची काळजी कोण घेणार आहे? मी अजिबात ऐकणार नाही आहे, बरं तुझं आता खाऊन घे पटकन. आनंदी म्हणते की नको ना आरती ताई, प्लीज जबरदस्ती नको करूस ग. आरती म्हणते आनंदी अशी काय करतेस ग, जरा बघितलेस तर स्वतःची अवस्था काय झाली ती बघितलेस? अगं बघ तुझे डोळे कसे झालेत, ते काही खाल्लं नाही आहे, सकाळपासून पाणीसुद्धा पिली नाही आहेस. आनंदी म्हणते की आरती ताई मला काहीही होणार नाही आहे, काहीच होणार नाही आहे. आणि हो, जोपर्यंत मालक साहेबांना बरं वाटत नाही आहे, जोपर्यंत ते शुद्धीवर येत नाही आहेत ना, तोपर्यंत मी काहीही खाणार नाही आहे, काही खाणार पिणार नाही आहे, माझ्या घशातली घाससुद्धा जाणार नाही आहे. आरती म्हणते आरती बाळा असं का करतेस गं, आम्हाला पण तुझी काळजी वाटते ना, तुझी अवस्था नाही बघवत आहे गं. आता मंडळी त्यात दाखवलं की मालक साहेब अजून बेशुद्धच अवस्थेत दाखवलेत. आता आरती म्हणते प्लीज हे बघ आनंदी हट्टीपणा करू नकोस हा, मी तुझी मोठी बहीण आहे की नाही, तुला माझं ऐकावं लागेल. आनंदी म्हणते प्लीज आरती ताई ह्या वेळेला माझं ऐक, माझा हट्ट नाही आहे, माझी जिद्द आहे. जोपर्यंत मालक साहेब शुद्धीवर येत नाही आहेत तोपर्यंत मी अन्न काहीच ग्रहण करणार नाही आहे. प्लीज आता मला अजिबात रिक्वेस्ट करू नकोस. तर मंडळी आता इथे आनंदी इतकी हट्टाला पेटलेली असते की आरतीचा नाईलाजच असतो. आरती म्हणते की आनंदी कसं समजावू तुला? तर आनंदी म्हणते की आरती ते ऐक ना, घरामध्ये कोणीच काही खाल्लं नाही आहे गं, सगळेच उपवास आहेत, मुलं सुद्धा उपवाशीच आहेत, पृथ्वीने पण काही खाल्लं नाही आणि माई बापू तर त्यांनी काहीच खाल्लं नाही आहे. त्यांची काळजी घे ना, त्यांना जाऊन त्यांना जेवण देतेस का? आता इथे आरती म्हणत असते की तुला स्वतःची सोडून बाकी सगळ्यांची काळजी आहे, पण स्वतःची काळजी करू नकोस. तर मंडळी आता इकडे आनंदीने आरतीला सांगितलं की माई बापूंना सुद्धा जेवायला नेऊन दे, त्यामुळे आरती इकडे आता माई बापूंच्या रूममध्ये घेऊन आले जेवणाची प्लेट घेऊन. आता इकडे माई बापू पण जेवायला काही तयार नसतात. ते म्हणतात की युगंधरला बरं नाही आहे, आमच्या काही घशाखाली घास जाणारच नाही आहे. आणि माईसुद्धा खूप टेन्शनमध्ये आहेत, बापूसुद्धा आहेत. आता आरती म्हणत असते की माई बापू तुम्ही जर असं केलं तर तुमची तब्येत खराब झाली तर तुमच्याकडे कोण बघणार सांगा बरं. आणि मालक साहेब काही लवकर बरे होणारच आहेत, आता डॉक्टरांनी बघितलंय की नाही त्यांना, मग नका ना काळजी करू. तुम्ही स्वतःची काय अवस्था करून बघितली बरं का? आता जर तुम्हाला मालक साहेबांची काळजी घ्यायची म्हटल्यानंतर तुम्हाला ठणठणीत बरं राहायला नको का? आणि जर तुम्ही काही खाल्लंच नाही आहे आणि तुम्ही आजारी पडला तर मग मालक साहेबांची काळजी कोण घेणार आहे? आता आरती बिचारी बरंच काही समजावत असते. बापू म्हणतात मला कळतंय ग, पण आता माई म्हणतात पण नाही ग मला भूकच नाही आहे, नाही जात आहे ना घशाखाली माझं जेवण. आता आरती आहे ना ती बापूला म्हणते बापू तुम्हाला तरी पटतंय का? तर बापू म्हणतात अरे हीच ऐकत नाहीये ना, तिला समजावं असं झालेलं असतं की आता माई जेवत नाहीत म्हणून बापू पण जेवत नाहीत. आता माईंना मनवायचं म्हणून आरती लगेच जाते, तिथला आरसा घेऊन येते आणि म्हणते की माई अहो तुमच्या चेहऱ्याला काय झालंय बघा ना. माई म्हणतात की चेहऱ्याला काय झालं माझ्या चेहऱ्याला? लगेच आरती तिथला आरसा आणते आणि म्हणते की बघा ना तुमच्या डोळ्याखाली किती सुरकुत्या आल्यात, चेहरा डिहायड्रेट झालाय. मी काय म्हणते तुमचा जर असा चेहरा झाला आणि तुम्ही सोशल मीडियावर जर असे फोटो पोस्ट केलेत
तर तुमचे फॉलोअर्स बघणार सुद्धा नाहीत तुम्हाला, आणि मग बघा ना सगळे फॉलोअर्स तुम्हाला अनफॉलो करून टाकतील. माई म्हणतात नाही नाही या. आता मंडळी हा सगळा खरं तर कॉमेडी भाग दाखवला आहे, पण आता इथे आरतीने काही करून तरी माईंची आणि बापूंची समजूत घातली आहे आणि त्या दोघांना सुद्धा जेवू घातलंय. तर मंडळी आता इकडे बापू म्हणत असतात की मिताली आणि प्रांजल त्या दोघांनी थोडंफार तरी खाल्लंय, पण पृथ्वीने काहीच खाल्लं नाहीये. आरती बाळा तर माझं हे काम करतेस का, पृथ्वीला पण थोडं खायला घालतेस का, त्याने पण सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. दिवसभर मालक साहेबांच्या म्हणजे युगंधरच्या कडेलाच बसून होता तो. तर मंडळी आता इकडे दाखवलं की युगंधर जो आहे ना त्याला तहान लागलेली असतं, तो ग्लाणीमध्येच पाणी पाणी म्हणून करत असतो. आता आनंदी जाते आणि तिथे पाणी शोधत असते, पण बिचारीला कुठे पाणी सापडत नाही आहे, धडपडत असते. बेडच्या दोन्ही साईडला जाते, सगळीकडे बघते, कुठेच पाणी नाही आहे. आणि ऑलरेडी तिथे एक पाण्याचा मग असतो, ग्लास असतो, पण ते पूर्ण पाणी खाली असतं, त्यात काही पाणीच नाही आहे. आता ही पुन्हा धडपड करत खाली खाली जाते. मालक साहेबांना म्हणते की मी आणते ना तुमच्यासाठी पाणी आणते, आणि बिचारी ना अशी पटापट खाली येत असते आणि येता खाली जिन्यावरच पडते. पुन्हा कशी उठते, पुन्हा चाचपडत इकडे तिकडे जाते, सगळीकडे आपटत असते आणि तिची खूप घाई आणि धांदळ झालेली दाखवली आहे. फायनली बिचारी आता इकडे किचनमध्ये आली आहे. किचनमध्ये आल्यानंतर पण तिचं असं होतं की ती पावलं काही मोजत नाही आहे आणि कशी तरी जाते. सगळी भांडी तिने सगळी इकडे तिकडे अस्तव्यस्त पाडलेली असतात तिच्या धक्क्याने, आणि तरी पण तिला इतकी घाई झाली म्हणजे पटकन मालक साहेबांना पाणी मिळावं म्हणून बिचारी गडबड करत असते. आणि फायनली ते पाण्याचा मग आणि ग्लास आता तिच्या हाती लागलाय. आता मंडळी आनंदी मालक साहेबांना इकडे पाणी घेऊन जाते, तेवढं जी आरती आहे ती इकडे पृथ्वीसाठी जेवण घेऊन आली आहे. आता ती पृथ्वीच्या रूममध्ये नॉक करते आणि आतमध्ये येते. तेवढं पृथ्वी म्हणतो की तू इथे काय करतेस. आरती पटकन येते आणि ती जेवणाची प्लेट तिथे टेबलवर ठेवून देते. पृथ्वी म्हणते की तुझं काय आता इथे, तू का आलीस बरं इथे. आता ही आरती म्हणते की हे बघ चिडू नकोस, मी तुला आधी सांगते मी काहीतरी टाइमपास करायला आली नाही आहे, मी जेवण घेऊन आली आहे. सकाळपासून तू काहीच खाल्लं नाही आहेस आणि तुझ्या डोक्याला सुद्धा खूप लागलं आहे, मेडिसिन्स वगैरे पण घ्यायचे असतील तुझे, त्याच्यामुळे तू थोडंफार खाऊन घे. पृथ्वी म्हणतो की हे बघ तू मला शहाणपणा शिकू नकोस, मला खायचं नाही आहे आणि मी तुला सांगितलं नव्हतं की माझ्यासाठी ते जेवण घेऊन ये म्हणून. आता आरती म्हणते की हो तू नव्हतं मला सांगितलंस, पण काय ना माई बापूंनी सांगितलं आहे की काही तरी पृथ्वीला खायला घालायचं. सकाळपासून काही खाल्लं नाही आहे, त्याच्या डोक्याला मार लागला आहे, त्याला अशक्तपणा आला असेल आणि म्हणून मला मग यावं लागलं आहे आणि म्हणून मी आली आहे. आता पृथ्वीला थोडंसं वेगळं वाटतं, पण तोंड की नाही मला भूक नाही आहे, मला काहीच खायचं नाही आहे. आणि पृथ्वी आता ना तिथून बाहेर निघालेला असतो. तोंड की मला बाबांची काळजी घ्यायची आहे. आता आरती म्हणते की बाबांची काळजी घ्यायला ना तिकडे आनंदी आहे. पृथ्वी म्हणतो की नाही मला जावंच लागणार आहे, आणि आरती जाते पटकन आहे ना त्याच्या बेडरूमचा दरवाजा आतून लावून घेते. पृथ्वी म्हणतो की हा काय बावटपणा आहे, तू माझ्या रूमचा दरवाजा लावून घेतेस आणि मलाच आतमध्ये कोंडून ठेवतेस. आनंदी म्हणते की हो तुझा रूम असला तरी माझं आता काम आहे की तुला जेवायला खायला घालणं, त्याच्यामुळे जेवल्याशिवाय तुझी इथून सुटका नाही आहे. तो म्हणतो की हा काय बावटपणा आहे, काय बालिशपणा आहे, मी नाही आहे, मी जाणार आहे बाहेर. आता आरती जाते पुन्हा दरवाजाची ते उभी राहते आणि म्हणते की मी तुला बाहेर जाऊ देणार नाही आहे म्हणजे नाही देणार आहे. पृथ्वी म्हणते की हो का, मग मी जेवणार नाही आहे म्हणजे नाही जेवणार आहे. आता आरती इकडे हट्टाला पिट्टाने म्हणते की बघतेस मी कसं नाही जेवते, मी तर इथून हलणारच नाही तू जेवल्याशिवाय. आता पृथ्वी म्हणतो की मी पण बघतो तू इथे बसून काय करणार आहेस ते, मी पण जेवणार नाही आहे म्हणजे नाही जेवणार आहे. आणि हे बघ मला ना असं कुणी माझ्यावर दादागिरी केलेली आवडत नाही आहे. तेव्हा आरती म्हणते की हो माझ्यासोबत पण असा खडूस आणि अगोपणा केलेला मला पण आवडत नाही आहे. आता ह्या पृथ्वीचा नाईलाज असतो, तो म्हणतो अगं बाई का माझं डोकं खातीयस, जा ना तू, तुला सांगतोय ना मला नको आहे, मला नाही जेवायचं, मग एवढी जबरदस्ती का आणि कशासाठी. आता ती म्हणते की माई बापूंनी सांगितलंय मला की पृथ्वीला काहीही करून जेवायला घालायचं, माझा नाईलाज आहे. आता मी काही करू शकणार नाही आहे. आता मंडळी ही दोघं जण पुन्हा एकदा कुत्र्या मांजरीसारखी अशी एकमेकांशी भांडत असतात. पृथ्वी म्हणतो की हे बघ तुम्हाला तर राग आला ना, मी काय करेन माहीत नाही आहे. आता आरती म्हणते की ठीक आहे कर, काय करायचं ते कर, मी तरी इथून जाणारच नाही आहे. आणि ती जाते आणि तिथे सोफा आहे ते सोफ्यावर जाऊन बसते. तसं रागारागाने पृथ्वी पण जातो आणि तिकडे बेडवर जाऊन बसतो. आता हे दोघं सुद्धा रुसून बसले तसं दाखवलंय. आता पृथ्वी तिकडे आरतीकडे बघत असतो एका डोळ्याने रागारागाने, आणि ही आरती सुद्धा त्याच्याकडे बघत बसली आहे की हा जेवणार, नक्कीच जेवणार. आता आरती म्हणते की जोपर्यंत तू जेवत नाही आहेस तोपर्यंत मी तरी इथून काही हलणार नाही आहे. आता पृथ्वी पुन्हा एकदा आरतीकडे बघतो. आरती पुन्हा डोळ्यांच्या इशाऱ्याने त्याला असं दाखवते की जेव ना, म्हणजे जेवून घे ना. आता तो काही पुन्हा दुर्लक्ष करतोय. तर मंडळी आता इकडे दाखवले की आनंदी मालक साहेबांच्या रूममध्ये आले. मालक साहेब पुन्हा पाणी करत असतात आणि आरती बिचारी आनंदी गडबडीमध्ये येते आणि मालक साहेबांना पाणी प्यायला देते. आणि मंडळी पाणी पिल्यानंतर आता मालक साहेब पुन्हा शांत झोपलेत, म्हणजे ते शुद्धीवरती आलेत पण अजूनही ग्लानीमध्ये असतात ते. तर आता मंडळी इकडे दाखवले की आनंदी म्हणजे मालक साहेबांना पाणी दिल्यानंतर पुन्हा ती त्यांना आवाज देत असते की मालक साहेब तुम्हाला जाग आली आहे का, तुम्हाला शुद्ध आली आहे का. पण आता युगंधर थोडंसं बडबड करतो आणि मग झोपून जातोय. तर मंडळी आता इकडे पुन्हा दाखवले की आरती जी आहे ती पृथ्वीला म्हणते अरे बाबा का माझा पण वेळ वाया घालवतोयस आणि तुझाही वेळ वाया घालवतोयस, तू एक काम करणं जेवून घे ना पटकन, म्हणजे मी पण फ्री होईन ना. पण आता पृथ्वी अजिबात ऐकायला तयार नाही आहे. आता आनंदी म्हणते की काय ना तुझा राग आहे ना, राग ह्या चपातीसारखा आहे, म्हणजे जसा तू रुसलेस ना तशी ही चपाती सुद्धा रुसली आहे बघ तुझ्यावर. त्यावर पृथ्वी म्हणतो की काय चपाती रुसली आहे,
त्यावरती म्हणते की हो ना, म्हणजे तू जसा फुगलायस ना तशी चपाती पण फुगली अगदी तुझ्यासारखी स्टम्म. त्यावर म्हणतो की वा, किती छान जोक मारलास. असला फालतू जोकवर कोणी हसणार पण नाही आहे आणि असे फालतू जोक करू पण नकोस. त्यावर आरती म्हणते की जोक फालतू नसतात, ऐकणाऱ्याचा माइंड तसा असावा लागतो, कळलं ना. तर मंडळी पुन्हा आता ही दोघं एकमेकांपासून नाक मुरडतात आणि पुन्हा आता पृथ्वी काही जेवायला तयार नाही आहे. तर मंडळी आता आरती म्हणते की ऐक ना, मी तुला आणखीन एखादा जोक सांगू का, म्हणजे आणखीन एखादा जोक सांगितलं ना तर तुझं मूड कसं एकदम फ्रेश होऊन जाईल. तसं पृथ्वी म्हणतो की आणखीन एखादा जोक. नाही नाही या नाही नाही, आणि पटकन तो उठतो. आता आरतीला वाटतं की तू जेवायला चाललाय, म्हणून ती म्हणते की बरं झालं बाबा, जोकच्या निमित्ताने का होईना पण जेवणार आहे. पण आता मंडळी हा पृथ्वी जेवायला जात नाही, तर तिथे कपाटामध्ये जातो आणि त्याचे इयरबड्स असतात, ते इयरबड्स घेतो आणि स्वतःच्या कानात घालतो आणि म्हणतो की बघ मी जेवणार नाही आहे, तुझे फालतू जोक्स ऐकायला नको ना, म्हणून मी कानात इयरबड्स घालतोय. आणि त्याने आता स्वतःच्या कानात इयरबड्स घातलेत आणि तो तिथे पुन्हा बेडवर जाऊन झोपून जातो. आणि मंडळी आता ह्या सगळ्यामध्ये आरती तिथे पुन्हा सोफ्यावर बसते, तो पण बेडवर बसलाय. दोघं पुन्हा एकमेकांकडे बघत बसली आहेत. आरती म्हणते हा एवढा चिकट आणि खडूस आहे ना, म्हणजे इतका मस्का लावते त्याला, इतकं सांगते, पण जेवायचं काही नाव घेत नाहीये. पण मी पण आरती आहे, जोपर्यंत तू जेवत नाहीयेस ना तोपर्यंत मी तरी इथून काही हलणार नाहीये, असं आता तिचं चाललेलं असतं. तर मंडळी आता इकडे दाखवले की आनंदी मालक साहेबांच्या शेजारीच बसली आहे आणि मालक साहेब काही सकाळपर्यंत अजून काही शुद्धीवरती आलेलेच नाही आहेत. आणि मंडळी तेवढ्यात आता इथे माई आणि बापू आलेत आणि माई बापू म्हणतात की आनंदी बाळा, तू अजून इथेच आहेस, तू झोपायला नाही गेलीस का. आता आनंदी उठताना म्हणते की नाही माई, मालक साहेब अजून बघा ना शुद्धीवर नाही आलेत, म्हणजे मगाशी ते पाणी मागत होते, मी त्यांना पाणी दिलं आणि आता ते पुन्हा झोपून गेलेत, पण हो पाणी प्यायले बरं का त्यांनी. आता त्या गोष्टीमुळे माईंना आणि बापूंना थोडासा धीर येतो की युगंधर थोड्या वेळासाठी का होईना पण शुद्धीवर आला, तो पाणी प्यायलाय. आणि माई आता इथे देवांचे आभार मानत असतात. त्यावर आता आनंदी म्हणते की मालक साहेब कधी बरे होतील, माई मला खूप काळजी वाटते. माई म्हणतात आनंदी बाळा अजिबात काळजी करू नकोस, काही होणार नाहीये. आता तूच म्हणालीस ना की युगंधर शुद्धीवर आला होता म्हणून. तर मंडळी तेवढ्यात आता मागून शिल्पा आली आहे आणि शिल्पाने आतमध्ये आता जेव्हा आनंदीला बघितलंय तिचा नुसता तिळपापडच झालाय. ती म्हणते की आनंदी, तू तू इथं काय करते. आणि ती धावतच आतमध्ये आनंदीच्या अंगावर जाते बरं का. आता माई बापू असतात तिथे, माई बापू म्हणतात अगं काय करतेस तू, अगं ती नवरा आहे तिचा, तो ती इथं नाही राहणार मग कुठे राहणार. आता शिल्पा म्हणते माई बापू तुम्ही अजिबात यामध्ये पडायचं नाही या. आणि माईंना आणि बापूंना म्हणते की तुम्ही या बरं इकडे बाजूला या, मला जरा बघायचंच आहे तिला. आणि मंडळी आता ती माई बापूंना बाजूला करते आणि तिथे आनंदीचा जाऊन हात धरते आणि म्हणते की तुला किती वेळा सांगितलं की युगंधरच्या आसपास फिरकायचं नाही म्हणून, आणि तू पुन्हा इथं आलीस, तुझी हिंमतच कशी झाली युगंधरच्या जवळ येण्यासाठी. तेवढ्यात माई म्हणतात अगं तू असं काय करतेस. आनंदी आता त्याच्या जवळ होती म्हणून युगंधर थोड्या वेळासाठी शुद्धीवर तरी आला होता आणि आनंदीने त्याला पाणी सुद्धा दिलं. तर आता माई ही लगेच शिल्पा म्हणते की हिची काय गरज, आम्ही आहोत ना, त्याचे आई वडील आहेत, मुलं आहेत, बहीण आहे, आम्ही देऊ युगंधरला काय द्यायचं ते पाणी देऊ, सगळं देऊ, हिची काही गरज नाहीये. तू निघ आत्ताच्या इथून निघ बरं. आता ही आनंदी म्हणते की शिल्पाताई प्लीज मी तुमच्या पाया पडते, मी काही करणार नाहीये तुम्हाला, कोणालाच काही करणार नाहीये, फक्त मालक साहेबांच्या शेजारी मला बसू द्या, प्लीज मला त्यांच्या शेजारी बसू द्या. आता ही शिल्पा म्हणते अगं तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का, किती वेळ तुला तेच तेच सांगायचं, निघ म्हणते ना इथून. आणि आता शिल्पा तिचा हात धरते आणि हात धरत आहे ना तिला रूमच्या बाहेर काढत असते ओढत ओढत. आणि मंडळी त्याच वेळेला आनंदीने ताकद लावलेली असते खरं तर स्वतःने, तिला तिथून बाहेर जायचं नसतं. आता ही शिल्पा म्हणते इतकी चिकट आहेस का गं तू, चल म्हणते ना, आणि पुन्हा तिचा हात धरते आणि खेचते. तेवढ्यात युगंधरने आनंदीचा हात धरलाय. आणि मंडळी तेवढ्यात आता माईंचं आणि बापूंचं लक्ष जातं. शिल्पा म्हणते ही हालत का नाही ढम अजून तिथे. तेवढ्यात माई आणि बापू म्हणतात की अगं शिल्पा तिकडे बघ, युगंधरने तिचा हात धरून ठेवलाय, कशी बाहेर जाईल ती. आणि मंडळी शिल्पा तर मागे वळून बघते तर खरंच युगंधरने आनंदीचा हात धरून ठेवलेला असतो आणि ती शॉक्ड झाली आहे. आणि म्हणते की माई बापू म्हणतात अगं आता तरी तिकडे बघ ना, युगंधर शुद्धीवर येतोय, युगंधरला तिथे गरज आहे. आणि मंडळी तेवढ्यात आता युगंधर म्हणतो की समिधा प्लीज इथून जाऊ नकोस, इथंच थांब. आता हा युगंधर आहे ना आनंदीला समिधा समजत असतो. आणि तो म्हणतो की समिधा, तुला माहिती आहे का आज फॅक्टरीमध्ये काय झालं ते. फॅक्टरीमध्ये सगळे लोक माझ्यावरती हसत होते, मला इंग्लिश येत नाही आहे म्हणून माझा खूप अपमान झाला ग आज इथे फॅक्टरीमध्ये. समिधा मला इंग्लिश शिकायचं आहे, मी आता बघ इतकी पुस्तकं घेऊन येतो घरामध्ये, इतकी पुस्तकं घेतो आणि इंग्लिश फाड बोलायला शिकतो, सगळ्यांना कमाल वाटली पाहिजे, मला काही करून इंग्लिश बोलायला शिकायचं आहे. आणि तो आणखीन बडबडत असतो की समिधा मला माझी फॅक्टरी खूप मोठी करायची आहे, मला तुला, माझ्या मुलांना आणि शिल्पताईला सगळ्यांना खूप सुखात ठेवायचं आहे, खूप पैसे कमवायचे आहेत, आणि एवढंच नाही तर आपल्या अख्ख्या गावाचा मला आधार बनायचं आहे, त्यांना मदत करायची आहे. असं तो ग्लानीमध्ये ना बरंच काही बरळत असतो आणि त्याच्यामध्ये तो पुन्हा समिधाचं नाव घेत असतो आणि आनंदीचा हात त्याने घट्टसा पकडून ठेवला आहे. मंडळी आता हे सगळं ऐकून आहे ना, माई बापू आहेत ना सगळेजण खूप भाऊक झालेले असतात आणि शिल्पासुद्धा भाऊक झाली आहे. आता इकडे युगंधर परत म्हणतो की मला माईंची, बापूंची, सगळ्यांची सेवा करायची आहे, सगळ्यांना खूप सुखात ठेवायचं आहे.
मला ही आपली परिस्थिती बदलायची आहे आणि कोणालाच काही कमी पडू द्यायचं नाही आहे. आता या सगळ्यामध्ये सगळेच भाऊक झालेत बरं का. आनंदीसुद्धा खूप भाऊक झालेली असते. शिल्पा आता जाते, आनंदीचा हात सोडते आणि युगंधरच्या कडेला बसते आणि म्हणते की माई, बापू तुम्हाला आठवते का युगंधर हे सगळं कधी बोलायचा? शिल्पा म्हणते की जेव्हा आहे ना युगंधरचं लग्न झालं होतं नवीन नवीन आणि जेव्हा समिधा ह्या घरात आली होती तेव्हा आपले दिवस काही इतके फार चांगले नव्हते. पण त्यावेळेला युगंधरचा हा अट्टास होता आणि तेव्हा तो समिधाशी अशा गप्पा मारायचा. अगदी हीच वाक्य आणि हे शब्द होते त्याचे. आता मंडळी हे सगळं ऐकल्यानंतर माई म्हणतात की युगंधर इतक्या वर्ष जुन्या गोष्टी आता बोलतोय, तो आनंदीला समिधा समजतोय, म्हणजे आनंदीत समिधाला पाहतोय, म्हणजे तो भूतकाळात गेला की काय? बापरे, म्हणजे ही गोष्ट थोडीशी सिरियस आहे. आता मात्र शिल्पा पण घाबरते. आधी शिल्पाला असं वाटतं की युगंधर ग्लानीमध्ये बोलत असला तरी शुद्धीवर येतोय. आता माईने ही शंका निर्माण केल्यानंतर बापूंना सुद्धा भीती वाटते. बापू म्हणतात नाही नाही गं, असं काही होणार नाहीये, असं कसं होईल? त्यावर बापू म्हणतात की मी एक काम करतो, मी ना पटकन डॉक्टरांना फोन करतो आणि डॉक्टरांनाच विचारतो की युगंधर असं का बडबड करत असेल. आणि मंडळी आता बापू आहेत ना तिथून पटकन डॉक्टरांना फोन करायला निघून जातात आणि शिल्पा सुद्धा घाबरले आणि ती युगंधरला आवाज देत असते की युगंधर, ए युगंधर. पण मंडळी आता एवढा सगळा सीन झाल्यानंतर सुद्धा युगंधरने तिथे आनंदीचा हात पकडूनच ठेवलेला असतो. आता शिल्पा म्हणते की तू गेलीस तरी चालेल, आम्ही आहोत तिथे. तर माई म्हणतात अगं शिल्पा असं काय करतेस, तिला काय इथून घालवतेस? तो अजूनही आनंदीला शिल्पा समजतो, आपलं समिधा समजतोय, आनंदीमध्ये समिधाला पाहतोय आणि तू असं काय करतेस? तर मंडळी आता माई आपले जे बापू आहेत ना त्याने इकडे डॉक्टरांना फोन केला बरं का. आणि तेवढ्यात ते आतमध्ये फोन करतात आणि फोन करून आतमध्ये येतात आणि म्हणतात की हे बघा, काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. डॉक्टर काय म्हणाले माहिती आहे का, युगंधरला जी आपण औषधं दिली आहेत ना त्या औषधांचा डोस ओव्हरलोड झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या मेंदूवर थोडासा परिणाम झाला आहे आणि त्यामुळे ना तो ग्लानीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बडबडतोय. औषधांच्या डोसचा इफेक्ट जसा कमी होईल ना तसं तो अगदी नॉर्मल होईल, टेन्शन घेऊ नका. तो काही भूतकाळात वगैरे गेलेला नाही आहे. आता औषधांचा इफेक्ट झाल्यामुळे त्याला काही गोष्टी आठवत आहेत, काही आठवत नाही आहेत, म्हणून तो समिधाचं नाव घेऊन बडबडतोय. पण आता मग लगेच शिल्पा म्हणते की मग आता ह्या पोरीचं ते काय काम आहे, जायला सांगितून तिला, जाग इथून. माई म्हणतात अगं असं काय करतेस, तुला मी आत्ताच म्हणाले ना की तू आनंदीमध्ये हिला पाहतोय, समिधाला पाहतोय, मग राहू दे इथे तिला. तर बापू म्हणतात की हो, डॉक्टर सुद्धा म्हणालेत की आनंदी तिच्या शेजारी राहून जर त्याला बरं वाटत असेल किंवा तो आनंदीमध्ये समिधाला पाहत असेल तर आनंदीला तिथेच राहू द्या, कारण त्या गोष्टीमुळे आनंदीच्या या सहवासामुळे तो लवकर रिकवर होऊ शकतो. असं म्हटल्यानंतर शिल्पाला आणखी राग येतो. म्हणजे आपली ह्या घरामध्ये काही किंमतच राहिली नाही आहे का? म्हणजे या मुलीने समिधाची जागा घेऊन सुद्धा टाकली युगंधरच्या आयुष्यामध्ये, असं आता तिचं झालेलं असतं. आणि ती आता माईबापूंकडे जे बघते रागारागाने आणि तिथून उठून रागारागाने निघून जाते. तर मंडळी आता मालक साहेबांनी अजूनही आनंदीचा हात पकडूनच ठेवलाय, तिचा काही हात सोडला नाहीये. आणि आनंदीमुळे युगंधरची ही झालेली इम्प्रूव्हमेंट बघून सगळ्यांना खूप छान दाखवलंय. तर मंडळी आता इकडे खूप खतरनाक आणि जबरदस्त असा प्रोमो दाखवलाय. आता उद्याच्या भागामध्ये दाखवलंय की इकडे युगंधर शुद्धीवर तर आलाय, पण त्याने आता इथे पृथ्वीची विद्याधरची सगळ्यांसमोर कॉलर धरले आणि सगळ्यांसमोर येऊन त्याला ना खाली पाडलाय बरं का. आणि खाली पाडल्यानंतर त्याच्या छातीवर त्याने लाथ दिली, म्हणजे पाय ठेवलाय आणि म्हणतो की हे बघ, तू आयुष्यात पुन्हा माझ्या बायकोकडे, सौभाग्यवती आनंदी युगंधर निंबाळकर, तिच्याकडे पुन्हा एकदा वाईट नजरेने बघितलंस, तिच्यावर हात टाकलास आणि माझ्या मुलांच्या वाटेला गेलास, माझ्या मुलांना त्रास देण्याचा प्रयत्न केलास, माझ्या कुटुंबातील कोणत्याही माणसाला त्रास द्यायचा प्रयत्न केलास, तर आज मी तुझ्या छाताडावर पाय दिलाय, पण उद्या तुझ्या हाच पाय तुझ्या मानेवर ठेवून तुझ्या मानेचा घोट घ्यायला मी कमी करणार नाहीये, समजलं? मंडळी आता युगंधरचा हा अवतार बघून सगळेजण घाबरलेले असतात. इथे शिल्पा म्हणते की अरे युगंधर काय करतोयस तू, काय झालंय नेमकं, झालंय तरी काय, आम्हाला सांगशील का? शिल्पा आता ओरडत असते, कारण युगंधर इथे प्रचंड त्या विद्याधरला मारत असतो, पायाखाली तुडवत असतो आणि हा विद्याधर चांगला ओरडतोय. आता त्याने आणखीन काहीतरी नवीन कांड केलंय बरं का, पण काय केले ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळेल. आता सुरुवातीला असं दाखवलं की जेव्हा सगळ्यात पहिला हा युगंधर त्याच्या छातीवर पाय ठेवतो ना, हा विद्याधर निर्लज्जसारखा, अक्षरशः निर्लज्जसारखा हसत असतो, कारण त्याने तसाच काहीतरी मोठा कांड केलंय बरं. पण आता हा युगंधर जे आहेत ना ते पुन्हा चिडलाय आणि म्हणतो की हे बघ, तू पुन्हा माझ्या कुटुंबाच्या वाटेला गेलास, आनंदीच्या वाटेला गेलास, तर मी तुला सोडणार नाही, म्हणजे नाही आहे. आणि पुन्हा तू आता विद्याधरच्या छातीवर पुन्हा जोरात पाय मारतो. तर मंडळी आता ही मुलं म्हणतात की बाबा पण नक्की काय झालंय काय? आणि मंडळी त्यानंतर आता विद्याधरने जो काही कांड केलाय आनंदीला त्रास देण्यासाठी आणि बाकीच्यांना त्रास देण्यासाठी जे काही सगळं केलंय ना, तो आता इथे सांगत असतो. पण एक्झॅक्टली नक्की काय झालंय, त्याने आणखी नवीन कोणता कांड केलाय, हे आता आपल्याला ना उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळेल. तर मंडळी हो, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा.
आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं की आता ह्या विद्याधरने आनंदीला त्रास देण्यासाठी आणि मुलांना त्रास देण्यासाठी आणखीन कोणता असा नवा कांड केला असेल, काय केलं असेल आणि म्हणून युगंधर एवढा चिडलाय, हे कॉमेंटमध्ये कॉमेंट करून सांगायला सुद्धा विसरू नका.